हा एक लेख मी लिहिला आणि या लेखाला मी नाव दिलं तेच तेच. काही वेळेस फोनवर बोलताना फार गमती होतात. माणूस घाईघाईत असतो. जनरली पहा, माणसं याचं त्याचं नाव घेऊन बोलतात आणि निरोप सांगतात, हो ना. म्हणजे ऐकणाऱ्याला काय ते लगेच कळतं. पण एक माणूस एकदा फारच घाईघाईत होता. त्या माणसाच्या बायकोने त्याला सांगितले की तुम्ही तुमच्या मित्राला बोला आणि म्हणावं वहिनीला एवढं सांग. मग तो तिला सांगेल. त्यानंतर महेश आणि रमेश यांच्या बायकांना तोच निरोप द्या. मग मी त्या तिघींशी बोलते. असं तिनं आपल्या नवऱ्याला 2 वेळेस सांगितलं समजावून. त्या माणसाने हे पक्क लक्षात ठेवलं आणि मग त्याने पहिल्या मित्राचा मोबाईल लावला. पण तो होता घाईत. हा बोलणारा माणूस, पहिल्यांदा नंबर लावणारा माणूस. तो फोनवर या पहिल्या मित्राला म्हणाला फोनवर, अरे तुझी बायको आहे का घरात? माझ्या बायकोने तुझ्या बायकोला असं सांगितलं आहे की महेशच्या बायकोला ती बोलली आणि महेशच्या बायकोने रमेशच्या बायकोला ते सांगितलं, असं हिनं मला सांगितलं. आता रमेशची बायको माझ्या बायकोला हे सांगेल तर तुझी बायको ती तिला सांगितलंच आहे असं म्हणेल. आहे का तुझी बायको घरात? तीच हिला म्हणेल की रमेशच्या बायकोने महेशच्या बायकोला हे सांगितलं. आता या सबंध बोलण्यावरून कोणाच्या बायकोनं कोणाच्या बायकोला काय सांगितलं हेच तिकडच्या मित्राला कळेना. तो बसला कपाळाला हात लावून. असं नुसतंच बायको बायको म्हणल्यावर कसं कळणार? कोणाची बायको कोणाच्या बायकोला काय बोललेली तेच कळायला पाहिजे ना. तिकडे त्या मित्राने कंटाळून आपला मोबाईल बंद करून टाकला. तेच ऐकून.